नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे परेश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग होणार आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये जर माझ्याकडून बोलताना काय चूक झाली तर क्षमा करा. आम्ही आता गावी चाललेलो. आज आहे काही 9-10 वाजताची आपण गाडी केली आहे. आपण एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी केली आहे. मी तुम्हाला दाखवतो ती गाडी वगैरे नंतर. सो आपली बॅग वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहेत, सगळं तयारी आहे. एक मोठी बॅग आहे, खाली जायचं आहे. खाली आपली बहीण भेटणार आहे, तिचे पण बॅगा वगैरे आहेत, त्या सगळं आपल्याला घ्यायचं आहे. पॅकिंग वगैरे गाडीवरती सगळं सेट करायचं सामान. सो आपण भेटूया गाडीच्या इथे. सो आपण गावाला जाण्यासाठी हीच गाडी केली आहे. आता वरती बॅग वगैरे सगळे बांधत आहेत. आमचा ड्रायव्हर अशा प्रकारे सूरज राऊत आमचे वर चढलेले आहेत आणि पॅकिंग करतायत प्रॉपर एकदम. सो 1 तास पॅकिंग विकिंग करून झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. दिसतंय का सगळं दिसतंय का? बघा, ही माझी बहीण, ही माझी मावशी, ही माझी आई सोना, ते पाठी भाऊजी बसलेत आणि तो माझा मित्र सूरज आणि किरण राऊत आमचे ड्रायव्हर. कोणाला गावाला जाण्यासाठी भाड्याने गाडी हवी असेल तर किरण राऊत यांचा नंबर तुम्हाला मी टाकतो. तुम्ही टाकतो बरोबर असतं रे. ठीक आहे, किरण राऊतचा नंबर मी ह्या व्हिडिओ मध्ये मेन्शन करतो. गोरेगाव पेट्रोल पंपवरती आहे, नवीन पेट्रोल पंप खोललाय गोरेगावला. आपण त्याचे डिझेल फुल करून घेऊ. पैसा आहे. सो डिझेल भरून आपण आता निघालो गोरेगाव पेट्रोल पंपवरून. आमचा लकी जरा कावरा वावरा झालाय, त्याला मी आता घाटात सोडणार आहे. चल लागली 50-50 हजाराची. त्याला घाटात सोडणार. हा 50-50 बोल मित्र. ताई तू पण देणार ना? नाही बाबा, मी माझ्या लकीला नाही सोडणार. घेऊन जा ना तुझ्या घरी तिकडे. 50,000 रुपयाची शर्ट लागली. मी कधीही त्याला घेऊन जाऊ शकते. गॅरंटी लावतो, तू सोडूनच दाखवतो. त्याला मी घाटात सोडणार आणि परत गाडी चालू केल्यावर आतमध्ये घेणार. परेशला ठेवेन एक वेळ तिकडे. बघा कसा वाचलाय आमचा लकी. सो खूप ट्रॅफिक जाम होतं. वाशीकडे जायला निघालोय आम्ही. सो आपण इथे मध्ये एका हायवेवर थांबलोय. वॉशरूमला वगैरे सगळे जाऊन आले लेडीज लोक. थोडासा लकीला आपल्या डॉग जो आहे आपला, त्याला आपण एक राऊंड पण वॉक पण केला. पोटी त्याचं झालेलं आहे. आता पुन्हा आपण गाडीत बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया पुढे. सो मित्रांनो, रात्रीचे 3 वाजलेत आणि आता आपण कोलाडला पोहोचलोय. ट्रॅफिक आहे. मे एंडिंगला पण ट्रॅफिक आहे. कोकणामध्ये जाण्यासाठी मे एंडिंगला सुद्धा ट्रॅफिक असतं. आणि बाकी आमचे फॅमिली मेंबर सगळे झोपलेत, फक्त मावशी जागी आहे. तरी पण आपण रत्नागिरीपर्यंत कधीपर्यंत पोहोचू? रत्नागिरी. हा, रत्नागिरी की गोवा? रत्नागिरी. आपण पकड 7 वाजेपर्यंत रत्नागिरीपर्यंत पोहोचू आपण मित्रांनो. ठीक आहे. 4 वाजत आलेत. कुठे पोहोचले आपण? मानगाव क्रॉस केलंय आपण. 4 वाजे झालेत. थोडी झोप येते. ड्रायव्हरला नाही येते, आम्हाला येते. बाकी सगळे झोपले. सो 4:30 वाजलेत भावांनो. आणि कसरी घाट बोगदा चालू केलाय. सोना
सोना सोना आमची लाजली लगेच लाजते ती. हो तिकडे ते तिथे लिहिलंय ना सर लेडीज जेंट्स तिथे जायचंय तुम्हाला. हो ह्याच्या खालूनच जायचं. अजून कसं जाणार. नाही दोन्ही साईडला बांधलेलं आहे ते असं खालूनच जावं लागतं. सोना बाबू हे काय आहे? हे बघ हे बघ हे बघ आमचा लकी बघ कसा लगेच. आपण धाब्यावरती थांबलो होतो. इथे छोटंसं एक हॉटेल आहे तिथे थांबलो होतो. नाश्ता वगैरे केला. आता आपण निघूया. तरी आपल्याला अजून जायला 12-1 वाजतील घरी. आपल्याला जायचंय शिरोड्याला. आपलं प्रोटीन गेलं पोटात. एक पाणी गेली एक चाय गेली. चावी भाऊजींकडे आहे. चावी द्या. अजून 10 मिनिटात मित्रांनो आपण आपल्या घरी पोहोचणार आहोत. सो खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि गावी आलेल्याचा एक वेगळाच आनंद आहे. एक वेगळीच मजा आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो बाहेरचा. जाताना इथूनच जायचं आपल्याला सगळीकडे. पण सावंतवाडीचा असेल त्याने ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. तिथून सरळ गेलास का बीचवर. फायनली आपण डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आपल्या. सो फायनली घरी पोचलेलो आहे. हे आमचं देवघर आणि हे आमचं घर. सगळं बॅगा वगैरे ठेवलेलं आहे. आम्ही सेट केलेलं आहे सगळं सामान. आता आंघोळ वगैरे करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.